नमस्कार. रीडर्स चॉईसमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. राजकारण म्हटलं की शह काटशह आलाच. एकमेकांवर कुडघोडी करणं, गोड बोलत केसानं गळा कापणं, पाठीशी उभा आहोत असं दाखवत पाठीत खंजीर खुपसणं, पायात पाय घालून पाडणं, हे सगळं राजकारणाला चपखल लागू होतं. सत्तेत तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारे कधी तुमची खुर्ची काढून घेतील हे कळतही नाही. मित्र कोण, शत्रू कोण यातला फरक दिवसा ढवळ्या सांगता येऊ नये, हे घडतं राजकारणातच. या सगळ्यांचा अनुभव अतिशय जवळून सध्या कोणाला येत असेल तर तो एकनाथ खडसेंना. तरबेज योद्धा खिंडीत सापडला की कसा जेरीला येतो हे एकनाथ खडसेंकडे बघून लक्षात येतं. मौका सभी को मिलता है असं म्हणतात, पण मौका मिळाल्यावर शत्रूला पुरता नेस्तनाबूत करणं हेच यशस्वी राजकारणाचं लक्षण असतं. अर्थात बचेंगे तो और भी लढेंगे अशी जिद्द बाळगणारेच राजकारणात टिकतात. राजकारणात कधी कुणी कायमचा विजयी होत नाही, तसा पराजितही नाही. जिथं काहीही कधीही केव्हाही घडू शकतं त्यालाच तर म्हणतात राजकारण. एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ. शेटजी भटजींचा पक्ष अशी आपली ओळख मागे टाकत भाजपनं भौगोलिक आणि सामाजिक सीमा ओलांडण्याची रणनीती आखली आणि त्यातून जे नेते समोर आले त्यातलं एक दमदार नाव एकनाथ खडसे. विविध जातीपातींना आपलंसं करत उत्तर महाराष्ट्रात पक्ष वाढत गेला आणि एकनाथ खडसे यांचं नेतृत्व ही आकाराला येत गेलं. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची व्यूहरचना आकाराला आली आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना भाजप युतीनं 1995 मध्ये सत्ता मिळवली. तेव्हा तिजोरीच्या चाव्या अर्थमंत्री पदाच्या रूपानं खडसेंच्या हाती होत्या. पुढे सत्ता गेली तरी विरोधी पक्षनेते म्हणून खडसेंची मुलुक मैदान तोफ धडाडतच होती. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवरून पायउतार व्हावा लागला. त्यात आपलाही सिंहाचा वाटा आहे असं एकनाथ खडसेंना वाटणं साहजिक होतं. शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडावी यासाठी तेच आग्रही होते. विरोधी पक्षात असताना केलेली दमदार कामगिरी, उत्तर महाराष्ट्रात असलेला जनाधार, जातीपातींची जुळवून आणलेली समीकरणं, मंत्रिपदाचा अनुभव आणि पक्षातली ज्येष्ठता या सगळ्याचा विचार करता खडसे स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मानत होते. मात्र राजकारणाच्या सारीपाटावर काही वेगळंच घडत होतं. मुख्यमंत्रीपदानं नाथाभाऊंना हुलकावणी दिली. शहकाटशहाच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं दान पडलं. महसूल, कृषी अशा खात्यांसह अनेक खात्यांची जबाबदारी देऊन एकनाथ खडसेंना शांत करण्याचा प्रयत्न झाला. पण नाथाभाऊंची नाराजी वेळोवेळी व्यक्त होतच गेली. मुख्यमंत्रीपदाची दावेदारी त्यांच्या मार्गात काटे पेरून गेली का? मंत्रालयातल्या भिंतीच याबद्दल अधिक काही सांगू शकतील. पण एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या खडसेंना आलिशान रामटेक बंगल्यातही सुखानं झोप कुठं मिळणार होती. अनेक खात्यांचा कारभार हाकण्याची आपली क्षमता आहे असं सांगणारे नाथाभाऊ एकापाठोपाठ एक आरोपांनी कधी घेरले गेले हे त्यांनाच कळलं नाही. दाऊद सोबत झालेलं कथित संभाषण असो की MIDCचं जमीन खरेदी प्रकरण, गजानन पाटील या जवळच्या समर्थकाला लाच मागितल्याप्रकरणी झालेली अटक असो की भ्रष्टाचाराचे आरोप, नाथाभाऊ चहूकडून घेरले गेले होते. पण नाथाभाऊंच्या पाठीशी कोण होतं? आपल्याच मंत्रिमंडळातल्या नंबर 2च्या मातब्बर मंत्र्यावर आरोप होत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली का? पक्ष तरी त्यांच्या पाठीशी होता का? मुख्यमंत्री असोत की मंत्रिमंडळातले सहकारी किंवा पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते, कोणीही ठामपणे एकनाथ खडसेंच्या पाठीशी उभे आहेत असं चित्र दिसत नव्हतं. मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेनं खडसेंचं मंत्रिपदच धोक्यात आणलं होतं. खडसे खिंडीत सापडले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांची उणीधुणी काढायचे, आता तोच कित्ता गिरवला जात होता. खिंडीत सापडलेल्या खडसेंवर चहूबाजूनं हल्ला होत असताना मित्रपक्ष शिवसेनाही वर्मी बसणारा वार घालत राजीनामा मागताना दिसली. युती तोडण्यात पुढाकार घेणारे एकनाथ खडसे इथं शिवसेनेला आठवत होते. कोणताही निर्णय अडला की काँग्रेसवाले दिल्लीतल्या हायकमांडकडे धाव घ्यायचे. आता खडसे प्रकरणात भाजपतही तेच घडलं. पात्र बदलली होती. आधी सोनिया आणि राहुल पक्षश्रेष्ठी होते, आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हाती सगळी सूत्र होती. आमचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तालावर नाचणारा नसेल असं आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपची ही अवस्था होती. अखेर सत्तेचा चेहरा वेगळा असतो हेच खरं. पक्ष, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सहकारी ठामपणे एकनाथ खडसेंच्या पाठीशी उभे आहेत असं काही दिसत नव्हतं. खडसे एकाकीपणे आपली लढाई लढत होते. आदरणीय अध्यक्ष महोदय जी ने
उससे रिपोर्ट मांगी थी। जो मसले सामने आए हैं उसकी फैक्चुअल रिपोर्ट माननीय अध्यक्ष जी को मैंने दी है। उसके ऊपर उनसे चर्चा भी हुई है और अब इस रिपोर्ट के आधार पर जो भी आगे की उचित कार्रवाई है वो पार्टी के द्वारा निर्देशित की जाएगी। खडसे साहेबांवर जे आरोप केले त्या आरोपाचं खंडन मी कालच केलेलं आहे। खरं तर बिनबुडाचे आरोप आहे, राजकीय हेतूनं प्रेरित असलेले आरोप आहे। खडसे साहेबांचं दाऊदशी किंवा दाऊदचं खडसे साहेबांशी बोलणं झालं याला कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही। मॅनिप्युलेशन करून टेक्निकली काहीतरी दुरुस्ती करून चुका दाखवून करण्यात आलेला हा आरोप आहे। परंतु सत्य समोर येईल, पोलिसचा रिपोर्ट येईल आणि त्यातून खडसे साहेब बाहेर पडतील, यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आरोप त्यांच्यावर केले गेले आणि त्या आरोपाला आम्ही काही महत्त्व देत नाही। एकनाथ खडसे हे महत्वाकांक्षी आहेत। राजकारणात महत्वाकांक्षा हवीच, पण त्या महत्वाकांक्षेला मुरड कधी आणि केव्हा घालायची याचं नेमकं भान असणाराच राजकारणात पुढे जातो। कधी कधी 4 घरं पुढे चालायला 2 घरं मागेही यावं लागतं। शेवटी सत्तेच्या सारीपाटावर सगळं काही तुमच्या मनासारखंच घडेल असं नसतं, पण बचेंगे तो और भी लढेंगे ही जिद्द कायम ठेवावी लागते। आपल्या पाठीत नेमका खंजीर पुढे खुपसला हे एकनाथ खडसेंना चांगलंच माहिती आहे। दुखावलेले एकनाथ खडसे आता संधी शोधतायत ते पलटवार करण्याची, आणि राजकारणात मौका सभी को मिलता है। भाजप सत्तेत आल्यानंतर काँग्रेसच्या वाटेवर जातोय अशी टीका होत असली तरी काँग्रेस मात्र बदलायला तयार नाही। क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक मालिका हरलेल्या कॅप्टनला घरचा रस्ता दाखवला जातो, पण काँग्रेसमध्ये सातत्यानं पराभव होऊन देखील राहुल गांधींच्या नेतृत्वाला पर्याय शोधला जात नाहीये। देशभरात काँग्रेसचं पानिपत होत असताना उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची चिन्ह आहेत। काँग्रेसचं जहाज बुडत असलं तरी उपकप्तानाला कप्तान होण्याची संधी मिळू शकते। असं झालं तर कुठे आहेत ते अच्छे दिन असा सवाल किमान राहुल समर्थक तरी करू शकणार नाहीत। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष आणखीनच गाळात चाललाय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केरळ आणि आसाममध्ये काँग्रेसचा पार धुव्वा उडाला। त्यामुळे पक्षाला शस्त्रक्रियेची गरज आहे अशी भाषा काँग्रेसचे नेते करू लागले। पण जे काँग्रेसला तारण्यात सपशेल फेल ठरलं त्याच राहुल गांधींना प्रमोशन देण्याच्या हालचाली सुरू झाल्या। कारण बुडत्या पक्षासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा कोणताच आधार काँग्रेसवाल्यांना दिसत नाही। त्यामुळेच राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पूरा कार्यकर्ता कांग्रेस का कई दिनों से इसका इंतजार कर रहा है और बहुत ही खुश है कि जो खबरें आ रही हैं कि जल्दी ही राहुल जी अध्यक्ष बनने वाले हैं। पूरा कार्यकर्ता ये बड़े दिनों से चाहता था कि राहुल जी जिस तरह से मेहनत कर रहे हैं, कांग्रेस पार्टी के लिए सड़क से लेकर संसद तक लड़ाई लड़ रहे हैं, तो निश्चित ही उनके नेतृत्व में और ताकत मिलेगी। सोनिया गांधींच्या जागी राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत तसा ठराव करावा लागतो। या प्रक्रियेसाठी महिनाभराचा अवधी लागू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या बेनामी संपत्तीच्या आरोपांमुळे सोनिया गांधी अडचणीत आल्या आहेत। अशावेळी राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपवल्यास फायदा होईल असं मानणारा एक वर्ग काँग्रेसमध्ये आहे। परंतु काँग्रेसचं हे बुडतं जहाज असल्याची टीका भाजपकडून केली जाते। कांग्रेस का अंदरूनी मामला है कि वो किसको अध्यक्ष बनाए, इसमें हमें कुछ नहीं कहना है। लेकिन मैं समझता हूँ देश की जनता राहुल गांधी जी की कार्यक्षमता के बारे में परिचित है और कांग्रेस अपने आप में एक डूबता हुआ जहाज है। देश की जनता ने फैसला किया है कि कांग्रेस मुक्त भारत चाहिए। दरम्यान उत्तर प्रदेश निवडणुकीची धुरा कोणावर सोपवायची याचाही निर्णय प्रलंबित आहे। ही जबाबदारी राहुल गांधी स्वतः घेणार की प्रियांका गांधींचा चेहरा पुढे आणणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। उत्तर प्रदेश निवडणूक ही राहुल गांधींसाठी अग्निपरीक्षाच असणार आहे। त्यांच्या नेतृत्वाची आणि देशाच्या राजकारणाची दिशा ही निवडणूक ठरवणार आहे। कायद्याचं राज्य आलं असं आपण किती म्हणत असलो तरी प्रत्यक्षात हम करे सो कायदा असं चित्रही आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है असं चित्र दिसत असलं तरी त्याच भारतात जात पंचायतीचा जाच, स्त्रीला मिळणारं दुय्यम स्थान, कौमार्याच्या मध्ययुगातल्या कल्पना हे सगळं काही पाहायला मिळतं।
ज्यावेळी फोर्ब्सच्या कर्तृत्ववान महिलांच्या यादीत भारतीय महिला झळकत होत्या, त्याचवेळी नगर जिल्ह्यातली एक नवविवाहिता जात पंचायतीच्या आदेशानुसार बाहेरचा रस्ता पाहत होती. समाज, सरकार आणि माध्यमं या मुलीच्या पाठीशी उभी राहिली म्हणून तिला नवऱ्यानं परत घरात घेतलं. आता तरी नांदा सौख्य बरे हा आशीर्वाद फळाला येईल अशी आशा करूया. पण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, तसाच तो विरोधाभासाने नटलेला देश आहे, हेच या निमित्ताने समोर आलं. ती 20शीतली तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेली. गेल्या 22 मेला तिचं लग्न झालं. नवऱ्या मुलाचं आधीच लग्न झालेलं असतानाही तिनं त्याला स्वीकारलं. अखेर ती वेळ आली कौमार्य परीक्षेची. जात पंचायतीतल्या भूतांच्या दबावामुळे तिची कौमार्य चाचणी घेण्यात आली आणि दुर्दैव म्हणजे त्यात तिला चक्क नापास ठरवण्यात आलं. पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याचं तिनं जीव तोडून सांगितलं, पण पंचांनी झालेलं लग्न मोडलं. नवऱ्याकडची मंडळी निघून गेली, पण जाताना मुलीच्या अंगावरचे सगळे दागिने न्यायला ते विसरले नाहीत, अगदी मंगळसूत्रासह. जात पंचायतीचं भूत अजूनही मानगुटीवर कसं बसलंय हे दाखवणारी नगरमधली ही घटना. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांगुडे आणि ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी हे प्रकरण उजेडात आणलं. खरं तर या घटनेमध्ये जात पंचायतीचा पंचांचा दबाव या पर्यावरण प्रचंड असा आहे. त्यामुळे 8 दिवसापासून ॲडव्होकेट रंजना गवांदे आणि मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना असं लक्षात आलं आहे की ती मुलगी हिंमतवान आहे, तिची आई हिंमतवान आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये अजून लग्न होणं बाकी आहे. त्याच्यामुळं त्या पित्याला वाटणं साहजिकच आहे की जातीचे प्रश्न जातीत सोडवले नाही तर आपल्याला बहिष्कृत केलं जाईल, तर ह्या मुलींचे लग्न कसे होणार. हे जे घडलं हे मुळात ह्या जात पंचायतींच्या दबावामुळे, म्हणजे आपल्याकडे जी जात पंचायत ही जी व्यवस्था आहे, ही न्याय व्यवस्थेला समांतर अन्याय व्यवस्था उभी झालेली, त्यातून हे घडलेलं आहे. ह्या मुलीला न्याय मात्र मिळाला पाहिजे. ही अनिष्ट प्रथाही बंद झाली पाहिजे, जात पंचायतही बरखास्त झाली पाहिजे. कौमार्य परीक्षेचा हा संतापजनक प्रकार मीडियानं चव्हाट्यावर आणल्यानंतर महिला आयोग आणि सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत. दरम्यान कौमार्य परीक्षेसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा आता जात पंचायत सदस्य करतायत. ते मुलगीचं म्हणणं योग्य नाही. जात पंचायतीने नापूर ठरवलं बी नाही, त्याला काही बोललेले बी नाही आहे, आणि जे त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. हे काहीतरी अळ घेण्याचा प्रयत्न चालू आहे पंचायतीवर, तिथल्या कमिटीवर. आणि बाकी जे सांगितलं ते काही नाही. बाकी मुलगीची परीक्षा झालीच नाही या प्रश्नामध्ये, हे चुकीचं आणि खोटं बोलले. समाधानाची बाब म्हणजे त्या तरुणीला आता परत घरी आणण्याची तयारी त्या नवऱ्याने दाखवली आहे. त्या लोकांनी आमच्यावर कंप्लेंट केली होती, तर त्यांच्यामध्ये माझं पण नाव येऊन गेलं होतं. तर ते माझ्यावर केस झालेली होती, तर ते पोलीस लोक काय आम्हाला जाऊ देत नव्हते. तर ते जामीनवर 2-3 दिवस शोधायला याला तिकडं म्हणून टाइम लागला आम्हाला. त्याला सांगितलं होतं आम्ही. पण मग हे जे आताच खुलासा झाला म्हणून तर ते ऍग्री झाली माझ्यासोबत. ती ऍग्रीच होती, पहिले पण होती ना आता पण. आता संसाराला जाणार, तो घेऊन जायला तयार आहे, तर मग मला काही प्रॉब्लेम. तू याच्या आधी आरोप केला होता की तुझ्यावरती कौमार्यचा आरोप झालेला आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे. हो, पण मग आता झाली ना त्याची सुलता, पण ते बंद होईल ना. ते माझ्या मिस्टरांनी सांगितलं ना की आम्ही न्यू जनरेशनची मुली उभे राहते. त्या तरुणीला मीडियाच्या दबावामुळे न्याय मिळाला, पण कौमार्य परीक्षेसारख्या जाचक परंपरा अजूनही समाजात सुरू असाव्यात याला काय म्हणायचं. महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रथांना मूठमाती कधी मिळणार. घोड्यांच्या शर्यती म्हटलं की आठवतं ते रेसकोर्स. मुंबई पुण्यात रेसकोर्सवर अनेक स्पर्धा रंगतात. सर्वसामान्यांना त्यात सहभागी होता येतं असं नाही, पण आता ग्रामीण भागातही घोड्यांच्या शर्यती रंगतायत. घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्यात प्रथमच घोड्यांची शर्यत पार पडली. येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे. आता अश्वशर्यतींमुळं येवल्याला आणखीन एक नवीन ओळख मिळू शकते. घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरामध्ये पहिल्यांदाच अशी घोड्यांची शर्यत रंगली. गुजरात, मुंबई, माथेरान, परळी वैजनाथमधून आलेले जातिवंत घोडे आणि अश्वशौकीनांनी विविध कला आणि कसरती सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. घोड्यांच्या शर्यतीचा हा थरार पाहण्यासाठी खानदेश, मराठवाडा, लगतच्या नगर आणि पुण्यातून अश्वशौकीनांनी मोठी गर्दी केली होती. जे घोडे शौकीन आहे, ज्यांनी घोडे पाळलेले आहे, त्यांचा काहीतरी शौक कुठेतरी पूर्ण झाला पाहिजे. त्याकरता आम्ही हा खेळ भरवलेला आहे. याच्यामध्ये अटी व नियम आहे का घोड्यांना मारहाण झाली नाही पाहिजे,
कोणत्या घोड्यावर काही कोणी काठीने टाकायची काही नाही टाकायचं. मारहाण जर झाली त्या घोड्याला आम्ही बाद करणार. नाशिकचे अश्वशौकीन करण रौंदळ यांचा हा आवडता घोडा. महाराष्ट्रातला सर्वात उंच असा हा घोडा असून त्याला नुकरा घोडा म्हणतात. घोड्यांची शर्यत ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी रौंदळ आपला हा घोडा घेऊन जातात आणि प्रत्येक वेळी त्यांना विजयाची खात्रीही असते. महाराष्ट्राला सगळ्यात उंच घोडा आहे, 68 मापाचा घोडा आहे आणि ह्याला नुकरा घोडा म्हणतात, जो पांढरा असतो. ह्याच्या पहिले मी 1-2 ठिकाणी त्याला घेऊन गेलोय, पुण्याला संगमनेरला. तिकडे त्यांनी पहिले आलेला आहे. पोरबंदरच्या राजूभाई जीवाभाई वडोदरा यांनी तर व्हॉट्सअपवरचं इन्व्हिटेशन पाहून येवल्याच्या स्पर्धेसाठी नाव नोंदवलं. त्यावरूनच या स्पर्धेचं पहिलं वर्ष असलं तरी लोकप्रियता लक्षात येते. इन्विटेशन देख के यहाँ पे आए हैं, तो यहाँ घोड़ा दौड़ स्पर्धा है, तो हम स्पर्धा में भाग लेने आए हैं. हम वहाँ गुजरात में भी अच्छे अच्छे घोड़े पाल रहे हैं और हमें रेस का शौक है. मुंबई पुण्यात रेसकोर्सवर अनेक स्पर्धा रंगतात, पण सर्वसामान्य त्यात सहभागी होऊ शकतातच असं नाही. येवल्यातल्या या स्पर्धेमुळे त्यांनाही संधी मिळाल्यानं अश्वशौकीन आनंदून गेलेत. मुंबई पुणे अशा इथं घोड्यांच्या रेसी होत्या, इथपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही गोरगरीब लोक. पण आता येवल्याला आम्हाला इथं ती रेस बघायची संधी मिळाली आहे. पुण्यावरनं आले खास मुलांना घोड्याची रेस दाखवण्यासाठी. सिटीत हे सगळं काही बघायला मिळत नाही. येवल्यासारख्या ग्रामीण भागातल्या शर्यतीला मिळालेला प्रतिसाद नक्कीच वाखाणण्यासारखा होता. एडिटर चॉईस मध्ये आज इथंच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.